क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। पायथ्यापासून घाट रस्त्याचा प्रवास करत नांदुरी गडावर पोहोचलो आहोत आणि याच ठिकाणी कोंड्याची विहीर या ठिकाणी महामंडळाने या ठिकाणी बसेसची व्यवस्था केलेली आहे। एसटी स्टँडची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। नांदुरीतून जे एसटी महामंडळ च्या बसेसने प्रवासी येतात ते या ठिकाणी उतरतात आणि या ठिकाणाहून मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे। या ठिकाणाहून भाविक हे पायी त्या ठिकाणी जात असतात। या ठिकाणी काही भाविक दर्शन करून आलेले आहेत आणि काही भाविक आता दर्शनाला। कुठून आला तुम्ही? कुठून आला? कुठून आला? कहाँ से आया? हैदराबाद से। हैदराबाद से। दर्शन हो गया क्या? नहीं, अभी जा रहे हैं। हैदराबाद से कब निकले आप? हम परसों निकले। आज पहुँचे? अभी नहीं, कल शिरडी में थे। अभी आ रहे हैं इधर। यहाँ कितने बार आए? नहीं, ये पहली बार है। कैसा महसूस हो रहा है आपको? वही देखना है। अभी सभी लोग हमारा फ्रेंड्स बताया था हमको, कभी भी हर साल शिरडी आता है। इस जगह के बारे में पता नहीं था, इस बार पता चला इसलिए आए। अभी बस से आए? नांदुरी से? हाँ, बस से आए। कैसा व्यवस्था है प्रशासन का, क्या लगा? हाँ, अच्छा है बसेस। नक्कीच आपण जर बघितलं तर हैदराबादहून या ठिकाणी प्रवासी आलेला आहे। जळगाव खानदेश। जळगाव खानदेश। कधी आला? आज सकाळी। आता दरवर्षी येता का? हा, दरवर्षी येतो। आता दर्शन झालं? हो, दर्शन झालं। देवीचं दर्शन झालं का? हो, झालं। कशी व्यवस्था आहे मंदिरामध्ये प्रशासनामार्फत, काय सांगशील? चांगली। निश्चित चांगली व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे असं प्रवाशांचं म्हणणं आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर पोलीस बंदोबस्त असेल, एसटी महामंडळाचे कर्मचारी असतील, त्यांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आपण जर माझ्या पाठीमागे बघाल तर भाविकांना कुठल्याही प्रकारचा आरोग्याचा अडथळा निर्माण होणार नाही या दृष्टिकोनातून आरोग्य विभागाने या ठिकाणी व्यवस्था अशी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जे प्रवासी येतील त्यांना तब्येतीच्या बाबतीत कुठली अडथळा निर्माण होणार नाही ही व्यवस्था आरोग्य विभागाने या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी मेडिसिन असेल, स्ट्रेचर असेल, सगळी व्यवस्था आरोग्य विभागामार्फत या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आरोग्य विभागाचे कर्मचारी अहोरात्र या ठिकाणी आपलं कर्तव्य पार पाडताना दिसत आहेत। या ठिकाणी एसटी स्टँड देण्यात आलेला आहे। या ठिकाणी नांदुरीहून येणारे प्रवासी या ठिकाणी उतरतात। या ठिकाणाहून मंदिरात जाण्यासाठी पायी प्रवास करून सुमारे अर्धा किलोमीटरचा पायी प्रवास करून या ठिकाणी भाविक मंदिरात पोहोचत असतात। आता आपण रोपवे प्रशासनामार्फत कशा प्रकारे उपाययोजना केलेल्या आहेत, रोपवेने आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।